हॅलो स्टुडंट्स, आजच्या लेक्चरमध्ये आपण COC सर्टिफिकेट इन्शुरन्सवाल्यांचा पेपर सेकंड मार्केटिंग ऑफ लाईफ इन्शुरन्स. लक्षात घ्या, पेपर सेकंडचं नाव आहे तुमचं मार्केटिंग ऑफ लाईफ इन्शुरन्स. त्यामधील टाइप्स ऑफ इन्शुरन्स पॉलिसीज. ओके, टाइप्स ऑफ इन्शुरन्स पॉलिसीज. विमा योजनेचे प्रकार किंवा विम्याचे प्रकार. यामध्ये आपण दोन प्रकार आहेत तुम्हाला सांगितले. त्यामधला पहिला प्रकार असणार आहे होल लाईफ पॉलिसी, आजीवन विमा योजना, होल लाईफ पॉलिसी. ओके, त्या आजच्या लेक्चरला आपण अभ्यासणार आहोत. सो व्यवस्थित लक्ष द्या. काय सांगितले तुम्हाला? आजीवन विमा योजना. त्या अगोदर बघा आयुर्विमा योजना व त्यांचे प्रकार. ओके, आयुर्विमा योजना म्हणजे काय? व्यक्तीने आयुर्विमा घेण्याचे निश्चित केल्यानंतर त्यास आयुर्विमा महामंडळाकडे उपलब्ध असणाऱ्या विविध प्रकारच्या विमापत्रातून योग्य विमापत्राची निवड करावी लागत असते. काय सांगितलं जाते? व्यक्तीने आयुर्विमा घेण्याचे निश्चित केल्यानंतर त्यास आयुर्विमा महामंडळे उपलब्ध असणाऱ्या विविध प्रकारच्या विमापत्रातून योग्य विमापत्राची निवड करावी लागत असते इथं. ओके, विमेदारास त्यांनी कोणत्या प्रकारचे विमापत्र घ्यावे याविषयी पूर्ण माहिती इथं स्वतंत्र असावी लागते. बघा, विमेदाराने कोणत्या प्रकारचं विमापत्र घ्यावं याविषयीची संपूर्ण माहिती इथं स्वतंत्र दिलेली असते आणि तो गरजेनुसार आणि आपल्या आर्थिक कुवतीस पेलवेल अशा प्रकारचे विमापत्र घेऊ शकतो. विमेदाराला कोणत्या प्रकारचं विमापत्र घ्यायचं याबद्दल पूर्ण काय असते? स्वतंत्र असतं. ओके, आणि त्या स्वतंत्र त्याला असतोच. त्याचबरोबर तो कोणत्या प्रकारचं विमापत्र घेतल्यानंतर आर्थिक परिस्थितीनं तो पेलू शकतो या पद्धतीनं तो स्वतःच्या इच्छेनं विमापत्र निवडू शकतो. आयुर्विमा महामंडळाकडील विमापत्राच्या बाबतीत विचार करता त्यास विमा हप्ता संरक्षण, त्याच बघा विम्याचा हप्ता जो असेल, विम्याचं संरक्षण जे असेल आणि गुंतवणुकीचे फायदे असतील किंवा विमेदाराची गरज असेल इत्यादी बाबत फरक इथं आपल्याला दिसून येत असतो. त्यामुळे विमेदारास त्याने कोणत्या विमापत्र निवडावे? बघा, त्यामुळे विमेदाराने कोणतं विमापत्र निवडावं त्यासाठी विमेदाराला विमा प्रतिनिधी जो असेल त्याचं मार्गदर्शन घ्यावं लागतं. तर विमा प्रतिनिधी म्हणजेच विमा कंपनीनं विमेदार आणि विमा कंपनी यांच्यामध्ये जो मध्यस्थ नेमलेला असतो याला विमा प्रतिनिधी असं म्हणलं जातं. आणि आपण कोणत्या पद्धतीचं विमापत्र निवडावं यासाठी आपल्याला मार्गदर्शन घ्यावं लागतं. कोणाचं मार्गदर्शन घ्यावं लागतं? तर विमा प्रतिनिधीचं. ओके, हा प्रश्न तुम्हाला MCQ ला विचारला जाईल. विमा प्रतिनिधी सर्व प्रकारच्या विमापत्राचे फायदे. विमा प्रतिनिधी सर्व प्रकारच्या विमापत्राचे फायदे विमा हप्त्याने प्रमाण. बघा, विमा प्रतिनिधी सर्व प्रकारच्या विमा हप्त्याचे फायदे, त्याचबरोबर विमा हप्त्याचं प्रमाण कशा पद्धतीने असेल आणि त्याचबरोबर अन्य जी माहिती असेल ती विमेदारास देऊन त्याच्या आर्थिक कुवतीस गरजेस पेलवेल व योग्य ठरेल असे विमापत्र निवडण्याच्या बाबतीत मार्गदर्शन करत असतो. ओके, त्यानंतर भारतीय आयुर्विमा महामंडळाने मुदत, विमा हप्ता भरण्याची पद्धत, विम्यातील सहभाग किती असला पाहिजे, आयुर्विमा अंतर्गत संरक्षण द्यावयाच्या व्यक्तीची संख्या किती पाहिजे, आयुर्विमा पत्राची रक्कम भागवण्याची पद्धत या घटकांच्या आधारे आयुर्विमा पत्रे निश्चित केलेली आहेत. त्यामध्ये पहिला प्रकार बघूयात आपण, आजीवन विमा योजना, होल लाईफ पॉलिसी. यामध्ये
आजीवन विमा योजना म्हणजे किंवा आजीवन विमा म्हणजे संपूर्ण आयुष्याचा विमा होय. बघा लक्षात घ्या. आजीवन विमा म्हणजे आजीवन विमा म्हणजे संपूर्ण आयुष्याचा विमा होय. काय सांगितलं यामध्ये, किंवा विमेदारास तो हयात असेपर्यंत विमा हप्ते भरावयास लागणारा विमा होय. बघा आजीवन विमा म्हणजे संपूर्ण आयुष्याचा विमा होय, किंवा विमेदार हा जोपर्यंत अस्तित्वात आहे किंवा हयात आहे तोपर्यंत त्याला विमा हप्ते भरावयास लागणारा विमा होय. आजीवन विमा किंवा संपूर्ण आयुष्याच्या विमा पत्राचे पैसे विमेदारास तो हयात असताना मिळत नाहीत. म्हणजेच विमेदाराच्या मृत्यूनंतर त्याच्या वारसास मिळतात. बघा आजीवन विम्यामध्ये संपूर्ण आयुष्याच्या विमापत्राचे पैसे विमेदारास हयात असताना मिळत नाहीत, त्याच्या वारसदारास मिळत असतात. कारण जो काही विमा हा काढलेला असतो तो पूर्ण लाईफचा काढलेला असतो. ओके, त्यामुळे जोपर्यंत विमेदार हा हयात असेल तोपर्यंत त्याला विम्याची रक्कम ही मिळत नाही. त्याला ती रक्कम केव्हा मिळते, त्याला तर ते मिळतच नाही, परंतु त्याच्या वारसदाराला ती रक्कम मिळत असते आपल्या मृत्यूनंतर. बघा विमेदारांनी आपल्या मृत्यूनंतर आपल्या कुटुंबावरती आर्थिक संकट येऊ नये, त्यांचे आभाळ होऊ नये यासाठी याची तरतूद करावी, हाच या विम्याचा उद्देश असतो. बघा आजीवन विमा योजनेचा उद्देश काय असतो, तर आपल्या मृत्यूनंतर कुटुंबावरती आर्थिक संकट येऊ नये, त्याचबरोबर कुटुंबाला आर्थिक झळ सोसावी लागू नये याची तरतूद करणं हा मुख्य उद्देश असतो आजीवन विमा योजनेचा. त्यानंतर विमेदारास तो हयात असे तोपर्यंत विमापत्राचे हप्ते नियमित भरावे लागत असतात. बघा हप्ता भरत असताना विमेदार जोपर्यंत हयात आहे, अस्तित्वात आहे तोपर्यंत त्याला त्या विम्याचे हप्ते भरावे लागत असतात. कारण विमा जो उतरवलाय तो पूर्ण जीवनाचा विमा इथं उतरवलेला असतो तो, तर त्यामध्ये हप्ते भरत असताना पूर्ण आयुष्यभर त्याचे हप्ते तो विमेदाराला भरावे लागत असतात. आणि हप्ते भरून जी काही रक्कम परत मिळणार आहे ती विमेदाराच्या मृत्यूनंतर त्याचा जो वारसदार असणार आहे त्याला ती रक्कम तिथं मिळत असते. विमेदाराच्या निवृत्तीनंतर बघा विमेदार ज्या वेळेला रिटायर होतो, विमेदाराच्या निवृत्तीनंतर त्याचं अर्थार्जन बंद झालेलं असताना तरीही विमापत्राचे हप्ते त्याला भरावे लागतात. आता इथं बघा काही विमेदाराचे जॉब करणारे, नोकऱ्या करणारे, तर त्यांच्यामध्ये ज्या वेळेला ते रिटायर होतात त्यानंतर सुद्धा त्यांना विमा हप्ते भरावे लागत असतात. आजीवन विमा हा एक असा करार असतो की त्यामधून विमेदाराच्या संपूर्ण आयुष्याचा विमा घेतला जातो. बघा होल लाईफ पॉलिसी ही अशा पद्धतीचा कॉन्ट्रॅक्ट करार केलेला असतो यामध्ये की पूर्ण जीवनाचा विमा इथं उतरवला जात असतो. त्यानंतर आजीवन विम्याची वैशिष्ट्ये. आजीवन विम्याच्या वैशिष्ट्यामध्ये काय सांगितलंय, संपूर्ण आयुष्याचा विमा. आजीवन विम्याची वैशिष्ट्ये, संपूर्ण आयुष्याचा विमा. यामध्ये आजीवन विमा म्हणजेच व्यक्तीच्या संपूर्ण आयुष्याचा विमा होय. आजीवन विमा म्हणजेच व्यक्तीच्या संपूर्ण आयुष्याचा विमा होय. हयातीतील विमा किंवा मुदती विम्याप्रमाणे हा विशिष्ट काळासाठी असू शकत नाही. काय सांगितले, आजीवन विमा म्हणजेच व्यक्तीच्या संपूर्ण आयुष्याचा विमा होय. हयातीतील विमा किंवा मुदती विम्याप्रमाणे हा विशिष्ट काळासाठीचा असू शकत नाही. देन दुसरं वैशिष्ट्य तुम्हाला सांगितलंय आयुष्यभर विमा हप्ते भरणे. कारण आयुष्यभर विमा हप्ते भरावे लागतात. का भरावे लागतात, कारण जो विमा उतरवलेला आहे तो आजीवन विमा असल्यामुळे पूर्ण जीवनाचा विमा त्यामध्ये उतरवलेला जातो. त्यामुळे जोपर्यंत विमेदार
अस्तित्वात आहे, हयातीमध्ये आहे, जिवंत आहे, तोपर्यंत विमेदाराला त्याचे हप्ते तिथं भरावे लागत असतात. त्यानंतर विमेदारास आजीवन विमापत्राचे संपूर्ण आयुष्यभर विमा हप्ते भरावे लागतात. म्हणजेच विमेदार जिवंत असेपर्यंत त्याचे अर्थार्जन सुरू असो किंवा निवृत्तीमुळे त्याला जे काही अर्थार्जन मिळणार आहे ते सुरू असो किंवा बंद असो, त्याला ते विमा हप्ते तिथं पे करावे लागतात. तिसरं वैशिष्ट्य तुम्हाला सांगितलंय वारसास विम्याची रक्कम. यामध्ये आजीवन विमापत्राची रक्कम विमेदाराला मिळत नाही, तर विमेदाराने जो काही विमापत्रामध्ये वारसदार नेमलेला असेल त्या वारसदाराला त्याची तिथे रक्कम मिळत असते. त्यानंतर चौथं आहे कुटुंबाचे संरक्षण. यामध्ये कुटुंब किंवा वारसास आपल्या पश्चात पूर्ण संरक्षण मिळावे. कुटुंबाचे संरक्षण यामध्ये काय सांगितलंय, कुटुंब किंवा वारसास कुटुंब किंवा त्याच्या वारसाला आपल्या पश्चात पूर्ण संरक्षण इथं मिळावं या दृष्टीने आजीवन विमा हा उत्कृष्ट विमा प्रकार आहे. काय सांगितलंय बघा, कुटुंब किंवा वारसास आपल्या पश्चात पूर्ण संरक्षण इथं मिळावं या दृष्टीने आजीवन विमा हा उत्कृष्ट विमा प्रकार आहे. तसेच मृत्यूनंतर मालमत्ता कर देण्याची तरतूद या विमापत्राद्वारे केली जाते. तसेच मृत्यूनंतर मालमत्ता कर देण्याची तरतूद या विमापत्राद्वारे इथं दिली जात असते. ओके. त्यानंतर आजीवन विमा फायदा. आजीवन विमा फायदा. त्यानंतर बघा, एक कुटुंबासाठी आर्थिक तरतूद. यामध्ये आजीवन विमापत्र घेऊन व्यक्ती आपल्या पश्चात आपल्या कुटुंबास किंवा वारसास पुरेसे आर्थिक संरक्षण देण्याची तरतूद इथं करत असतो. कुटुंबासाठी आर्थिक तरतूद यामध्ये काय सांगितलंय, आजीवन विमापत्र घेऊन व्यक्ती काय करत असतो, आपल्या पश्चात आपल्या कुटुंबाची सोय करत असतो इन शॉर्ट मध्ये. कारण जर घरातील मेन प्रमुख व्यक्ती जर एक्सपायर झाली किंवा प्रमुख व्यक्ती मृत्यू झाला तिचा, तर त्या प्रमुख व्यक्तीनंतर घरातील जे सदस्य असतील त्यांच्यावरती आर्थिक झळ सोसण्याची परिस्थिती येऊ नये यासाठी आजीवन विम्यामध्ये कुटुंबासाठी आर्थिक तरतूद केली जात असते आणि आपल्या पश्चात आपल्या कुटुंबास किंवा आपला जो वारस असेल त्याला पुरेसे आर्थिक संरक्षण देण्यासाठी आजीवन विम्यामध्ये तरतूद केली जात असते. ओके. त्यासाठी आजीवन विमा हा मोस्टली उतरवला जातो. हा पहिला फायदा आहे आजीवन विम्याचा. दुसरा फायदा आजीवन विम्याचा काय, कमी दराने विमा. बघा, आजीवन विमा हा अधिक मुदतीचा व मोठ्या रकमेचा घेता येतो. आजीवन विमा जो असणार आहे तो अधिक मुदतीचा आणि मोठ्या रकमेचा घेता येतो. त्यामुळे त्यासाठी विमा हप्ता कमी दराने द्यावा लागतो. बघा, आजीवन विमा हा अधिक मुदतीचा व मोठ्या रकमेचा तर घेता येतो. त्यामुळं त्यासाठी जो काही विमा हप्ता द्यावा लागणार आहे तो कमी दराने द्यावा लागणार आहे, कारण विमा जो असणार आहे तो पूर्ण जीवनाचा तिथं उतरवलेला असणार आहे. ओके. त्यानंतर तिसरा फायदा आहे मालमत्ता कराची तरतूद. मालमत्ता कराच्या तरतुदीमध्ये विमेदाराच्या मृत्यूनंतर विमेदाराच्या वारसास वारसपत्राने येणाऱ्या मालमत्तेवर भराव्या लागणाऱ्या मालमत्ता कराची तरतूद करता येते. काय सांगितलं यामध्ये, विमेदाराच्या मृत्यूनंतर विमेदाराच्या वारसापत्राने येणाऱ्या मालमत्तेवर भराव्या लागणाऱ्या मालमत्ता कराची तरतूद इथं करता येते. आजीवन विम्याचे फायदे बघा, काय सांगितलंय, पहिला फायदा कुटुंबासाठी आर्थिक तरतूद. यामध्ये आजीवन विमापत्र घेऊन व्यक्ती आपल्या पश्चात आपल्या कुटुंबास
आजीवन विमापत्र घेतल्यानंतर व्यक्ती आपल्या पश्चात आपल्या कुटुंबात किंवा आपले जे वारस असतील त्यांना पुरेसं आर्थिक सहाय्य करण्यासाठी आजीवन विमा उतरवत असतात. ओके. या पद्धतीने आपण काय पाहिलं, आजीवन विम्याचे फायदे, त्यानंतर आजीवन विम्याचे तोटे किंवा दोष बघा. सो वारसाच फायदा, जो काही आजीवन विमा उतरवला जाणार आहे याची जी रक्कम भरलेली असते आपण हप्त्याद्वारे, ती रक्कम विमेदाराला केव्हा मिळते, तर ती रक्कम विमेदाराला मिळत नाही. कारण पूर्ण जीवनभर विमा विमेदार काय करत असतो, विमा हप्ते भरत असतो आणि त्याची संपूर्ण रक्कम ही त्याच्या वारसदाराला मिळत असते. ओके. त्यानंतर तुम्हाला पहिला दोष सांगितलाय की जे काही हप्ते विमेदाराने स्वतः भरलेले आहेत असतील त्यातील 1 रुपया सुद्धा विमेदाराला स्वतःला वापरायला मिळत नाही. जे काही पैसे मिळतात ते त्याच्या वारसदाराला मिळत असतात. ओके. त्यामुळे पहिला दोष किंवा पहिला तोटा आहे वारसदारास फायदा. यामध्ये आजीवन विम्याचा फायदा विमेदारास मिळत नाही. आजीवन विम्याचा फायदा हा विमेदारास मिळत नाही. म्हणजेच या विमेदाराचे पैसे, या विमापत्राचे पैसे विमेदाराच्या मृत्यूनंतर त्याच्या वारसास मिळतात. त्यामुळे विमेदारास कुटुंबासाठी मोठा त्याग इथं करावा लागतो. काय सांगितलंय बघा, वारसास फायदा. यामध्ये आजीवन विम्याचा फायदा विमेदाराला मिळत नाही. आजीवन विम्याचा फायदा हा विमेदाराला मिळत नाही. म्हणजे या विमापत्राचे पैसे विमेदाराच्या मृत्यूनंतर त्याच्या वारसास मिळतात. म्हणजेच या विमापत्राचे पैसे विमेदाराच्या मृत्यूनंतर त्याच्या वारसास मिळतात. त्यामुळे विमेदारास कुटुंबासाठी मोठा त्याग इथं करावा लागतो. त्यामुळे विमेदाराला कुटुंबासाठी मोठा त्याग इथं करावा लागतो. ओके. देन सेकंड आहे तुम्हाला दोष. त्यामध्ये आमरण हप्ते भरणे अशक्य. आमरण हप्ते भरणे अशक्य. यामध्ये बघा, आजीवन विमापत्राचे हप्ते विमेदारास आमरण भरावे लागतात. काय सांगितलंय, आजीवन विमापत्राचे हप्ते हे विमेदाराला आजीवन भरावे लागतात. निवृत्तीनंतर अर्थार्जन बंद झाले तरी विमा हप्ते इथं भरावे लागतात. निवृत्तीनंतर अर्थार्जन बंद झाले तरी विमा हप्ते भरावे लागतात. म्हणजे जोपर्यंत आयुष्य आहे तोपर्यंत या विमा हप्त्यामध्ये विमेदाराला हप्ते हे भरावे लागत असतात. म्हणजेच विमेदाराच्या विमा हप्ते भरण्यातील असमर्थतेचा विचार इथं केला जात नाही. किंवा काही काळी रिटायरमेंट नंतर विमेदार हा विमा हप्ते भरू शकत नसेल तर तो असमर्थ असेल तर त्याच्या असमर्थतेचा विचार इथं केला जात नाही. तुमच्याकडे पैसे असो किंवा नसो, तुम्हाला पैसे मिळाले किंवा नाही मिळाले याच्याशी विमा कंपनीला फरक पडत नाही. फक्त तुमचा हप्ता जी डेट तुम्हाला सांगितली असेल त्या तारखेनुसार तुमचा हप्ता विमा कंपनीपर्यंत पोहोचला पाहिजे, अशी अट असते आजीवन विमा पॉलिसीमध्ये, आजीवन विमा योजनेमध्ये. समजतंय? आपण काय काय पाहिलं, आजीवन विमा म्हणजे काय, त्याचबरोबर आजीवन विम्याची वैशिष्ट्ये आणि आजीवन विम्याचे फायदे आणि आजीवन विम्याचे दोष. बघा, आजीवन विम्याची वैशिष्ट्यांमध्ये आपण पहिलं वैशिष्ट्य पाहिलं, संपूर्ण आयुष्याचा विमा. संपूर्ण आयुष्याचा विमा. त्यानंतर दुसरं म्हणजे आयुष्यभर विमा हप्ते भरणे. आयुष्यभर विमा हप्ते भरणे. तिसरा, वारसास विमा रक्कम. वारसास विम्याची रक्कम. चौथा, कुटुंबाचे संरक्षण. बघा, पहिलं काय भरले आपण, संपूर्ण आयुष्याचा विमा. दुसरा, आयुष्यभर विमा हप्ते भरणे. तिसरा,
वारसा विम्याची रक्कम वारसास विम्याची रक्कम. चौथा, कुटुंबाचे संरक्षण. ओके, त्यामध्ये आजीवन विम्याचे फायदे बघा काय सांगितले. कुटुंबासाठी आर्थिक तरतूद. देन कमी दराने विमा हप्ता. तिसरा, मालमत्ता कराची तरतूद. ओके, काय काय सांगितलंय. कुटुंबासाठी आर्थिक तरतूद, कमी दराने विमा हप्ता, मालमत्ता कराची तरतूद. हे आजीवन विम्याचे फायदे आपल्याला इथे सांगितले. ओके, त्यानंतर आजीवन विम्याचे दोष. यामध्ये वारसास फायदा, आमरण हप्ते भरणे अशक्य. वारसाचा फायदा आणि आमरण हप्ते भरणं अशक्य. अशा पद्धतीने दोष 2 हे तुम्हाला आजीवन विम्याचे सांगितलेले आहेत. त्यानंतर बघा आजीवन विमा योजनांचे प्रकार. आजीवन विमा योजनांचे प्रकार यामध्ये काय सांगितलंय. सामान्य आजीवन विमा बघा प्रकारामध्ये सामान्य आजीवन विमा, सामान्य आजीवन विमा यामध्ये विमेदारास सामान्य आजीवन विमा यामध्ये काय सांगितलंय. विमेदारास हयात असेपर्यंत, विमेदारास तो हयात असेपर्यंत विमा हप्ते भरावे लागणारा आणि सतत 35 वर्ष विमा हप्ते भरल्यानंतर किंवा वयाच्या 80 वर्षापर्यंत विमा हप्ते सलग भरल्यानंतर पुढील विमा हप्ते भरण्याची सूट देणारा हा विमापत्राचा प्रकार आहे. बघा आजीवन विम्यामध्ये सामान्य आजीवन विमा, मर्यादित हप्त्यांचा आजीवन विमा, एक हप्ता आजीवन विमापत्र, विशेष आजीवन विमापत्र आणि परिवर्तनीय आजीवन विमापत्र. या पद्धतीने 5 तुम्हाला प्रकार सांगितले होल लाईफ पॉलिसीचे. त्यामध्ये पहिला आहे बघा त्यामध्ये पहिला आहे सामान्य आजीवन विमा, दुसरा आहे मर्यादित हप्त्यांचा आजीवन विमा, तिसरा आहे एक हप्ता आजीवन विमापत्र आणि चौथा आहे विशेष आजीवन विमापत्र, पाचवं आहे परिवर्तनीय आजीवन विमापत्र. समजते. बघा काय सांगितलं यामध्ये. सामान्य आजीवन विमा यामध्ये विमेदारास तो हयात असेपर्यंत विमा हप्ते भरावे लागणारा आणि सतत 35 वर्षे विमा हप्ते भरल्यानंतर किंवा वयाच्या 80 वर्षापर्यंत विमेदार हयात असल्यास विमा हप्ते सलग भरल्यानंतर पुढील विमा हप्ते भरण्याची सूट देणारा हा विमापत्राचा प्रकार आहे. बघा काय सांगितलंय. विमेदारास तो हयात असेपर्यंत विमा हप्ते भरावे लागणारा आणि सतत 35 वर्ष विमा हप्ते जर भरले किंवा वयाच्या 80 वर्षापर्यंत जर विमा हप्ते भरले तर विमा हप्ते सलग भरल्यामुळे विमा हप्ते भरण्याची सूट देणारा हा विमापत्राचा प्रकार आहे. बघा सामान्य आजीवन विमापत्रामध्ये सामान्य आजीवन विमापत्रामध्ये विमेदारास तो हयात असेपर्यंत विमा हप्ते भरावा लागणारा आणि सतत 35 वर्ष जर विमा हप्ते जर कंटिन्यू भरले किंवा वयाच्या 80 वर्षापर्यंत जर विमेदाराने विमा हप्ते कंटिन्यू भरले तर त्याला इथं सूट दिली जाते. सूट दिली जाते म्हणजे विमा हप्ते भरण्याची सूट त्याला इथं दिली जाते या विमापत्रा प्रकारात. या विमापत्राचे पैसे विमेदाराच्या मृत्यूनंतर
काय सांगितलंय, या विमा पत्राचे पैसे विमेदाराच्या मृत्यूनंतर त्याच्या वारसास मिळतात. विमा हप्ते 6माही किंवा वार्षिक मुदतीने आणि विमेदार पगारदार जर असेल तर दरमहा भरता येतात. ओके, सामान्य आजीवन विमा हा किमान 1000 रुपयाचा द्यावा लागतो. बघा, सामान्य आजीवन विमा हा किमान 1000 रुपयाचा असावा लागतो. काय सांगितलं इथं तुम्हाला, विमेदारास तो हयात असेपर्यंत विमा हप्ते भरावे लागणारा आणि सतत 35 वर्षे विमा हप्ते भरल्यानंतर सतत 35 वर्ष जर विमा हप्ते कंटिन्यू भरले किंवा वयाच्या 80 वर्षापर्यंत जर विमा हप्ते भरले जात असतील सलग, तर पुढील विमा हप्ते भरण्यासाठी विमेदाराला काय केलं जातं, सूट दिली जाते. कशामध्ये, सामान्य आजीवन विमा पत्रामध्ये. त्याचबरोबर या विमा पत्राचे पैसे हे विमेदाराच्या मृत्यूनंतर त्याच्या वारसदाराला मिळतात. जो काही त्यांनी वारसदार दिला असेल त्याच्या विमा पत्रामध्ये, त्याच्या वारसदाराला ते पैसे मिळत असतात. त्यानंतर विमा हप्ते 6माही किंवा वार्षिक मुदतीने. विमा हप्ते हे 6माही किंवा वार्षिक मुदतीने आणि विमेदार पगारदार असेल तर दरमहा भरता येतात. बघा काय सांगितलंय, या विमापत्राचे पैसे आणि या विमापत्राचे पैसे नक्कीच त्याच्या मृत्यूनंतर वारसदाराला मिळणार आहेत. आणि विमा हप्ते 6माही किंवा वार्षिक मुदतीनं किंवा विमेदार हा पगारदार असेल तर तो दर महिन्याला सुद्धा भरू शकतो. बघा, विमा हप्ते सामान्य आजीवन विम्यामध्ये विमा हप्ते कसे भरता येतात, तुम्ही दर महिन्याला विमा हप्ता भरू शकता, 3 महिन्यातून एकदा भरू शकता, 3माही भरू शकता, 6 महिन्यातून एकदा 6माही भरू शकता. अशा पद्धतीने तुम्हाला विमा हप्ते भरण्यासाठी सूट दिली जात असते. त्यानंतर सामान्य आजीवन विमा हा किमान 1000 रुपयाचा द्यावा लागतो. ओके, देन या विमापत्राचा महत्वाचा दोष म्हणजे विमेदाराचे निवृत्तीनंतरचे वय झाल्यानंतर आणि अर्थार्जन थांबल्यानंतरही विमेदारास विमा हप्ते भरावे लागतात. या विमापत्राचा महत्वाचा दोष म्हणजे विमेदाराचे निवृत्तीचे वय झाल्यानंतर आणि अर्थार्जन थांबल्यानंतरही या विमेदारास विमा हप्ते भरावे लागतात. कारण विमा हा आजीवन विमा आहे तुमचा. सो तुम्हाला पैसे मिळत बाहेरून किंवा नाही मिळत, तुम्ही तिथं हप्ता भरणं इथं आवश्यक असतं. ओके, विमेदाराने सलग 3 वर्षे विमा हप्ते भरल्यानंतर, बघा, विमेदार ज्या वेळेला सलग 3 वर्षे विमा हप्ते भरतो, त्यानंतर विमेदार ज्या वेळेला सलग 3 वर्षे विमा हप्ते भरतो त्यानंतर पुढील हप्ते भरणे बंद केल्यास विमापत्राचे वसुली विमापत्रात रूपांतर केले जाते. काय सांगितलंय, विमेदाराने सलग 3 वर्ष विमा हप्ते भरल्यानंतर पुढील हप्ते भरणे बंद केल्यास विमापत्राचे वसुली विमापत्रात रूपांतरित केलं जातं. अशा विमापत्राचे पैसे विमापत्राची मुदत संपल्यानंतर विमेदाराच्या वारसास मिळतात. अशा विमापत्राचे पैसे विमापत्राची मुदत संपल्यानंतर विमेदाराच्या वारसाला मिळतात. सामान्य आजीवन विमापत्र नफ्यासह किंवा नफ्याशिवाय विमेदारास घेता येतं. सामान्य आजीवन विमापत्र हे नफ्यासह किंवा नफ्याशिवाय विमेदाराला घेता येतं. आता यामध्ये नफ्यासह सामान्य आजीवन विमापत्र जर घेतलं तर विमा हप्ता हा अधिक दराने भरावा लागतो. बघा काय सांगितलंय, सामान्य आजीवन विमापत्र हे नफ्यासह किंवा नफ्याशिवाय सुद्धा विमेदाराला घेता येतं. आता नफ्यासह जर सामान्य आजीवन विमापत्र जर घेतलं तर इथं विमा हप्ता जो भरावा लागणार आहे तो अधिक दरानं भरावा लागणार आहे. ओके, अशा विमापत्रावर दर 2 वर्षांनी आयुर्विमा महामंडळे जाहीर केलेला बोनस जमा होतो.
अशा विमापत्रावर दर 2 वर्षाने आयुर्विमा महामंडळाने जाहीर केलेला बोनस इथं जमा होत असतो. अशा विमापत्रावर दर 2 वर्षांनी आयुर्विमा महामंडळाने जाहीर केलेला बोनस इथं जमा होत असतो. नफ्याशिवाय सामान्य विमा घेतल्यास बघा, नफ्याशिवाय सामान्य विमा जर घेतला तर विमा हप्ता कमी दराने द्यावा लागतो. ओके, नफ्याशिवाय जर सामान्य विमा घेतला जात असेल तर तो विमा हप्ता जो दिला जाणार आहे तो कमी दराने इथं दिला जाणार आहे. आणि नफ्यासह जर घेतला असेल तर विमा हप्ता हा जास्त दराने इथं द्यावा लागणार आहे. हे तुम्हाला MCQ ला विचारलं जाईल. परंतु या विमापत्रावर बोनस मिळत नाही. परंतु या विमापत्रावरती बोनस मिळत नाही. बघा, नफ्यासह जर विमापत्र जर तुम्ही घेतलं तर त्याच्यावरती तुम्हाला बोनस जमा होतो. ओके, आणि नफ्याशिवाय जर तुम्ही विमापत्र घेतलं तर तुम्हाला इथं बोनस जमा होत नाही. मर्यादित हप्त्यांचा आजीवन विमा. काय सांगितलंय? मर्यादित हप्त्यांचा आजीवन विमा. यामध्ये पहिला पॉइंट बघितला आपण सामान्य आजीवन विमा. दुसरा बघतोय आपण मर्यादित हप्त्यांचा आजीवन विमा. मर्यादित हप्त्यांचा आजीवन विमा यामध्ये व्यक्तीला त्याच्या निवृत्तीनंतर विमा हप्ते भरावा लागणारा हा आजीवन विमापत्राचा प्रकार आहे. बघा, काय सांगितले? व्यक्तीला त्याच्या निवृत्तीनंतर विमा हप्ते भरावा लागणारा हा आजीवन विमापत्राचा प्रकार आहे. व्यक्तीला आजीवन किंवा हयातभर विमा हप्ते भरणे हे आर्थिकदृष्ट्या ओझे वाटते. काय सांगितलंय? व्यक्तीला त्याच्या निवृत्तीनंतर विमा हप्ते भरावा लागणारा हा आजीवन विमापत्राचा प्रकार आहे. व्यक्तीला आजीवन किंवा हयातभर विमा हप्ते भरणे हे आर्थिकदृष्ट्या ओझे वाटते. तसेच निवृत्तीनंतर त्याची वयाची 60 वर्षे झाल्यावर त्याच्या वयाची 60 वर्षे झाल्यावर अर्थार्जनाचा उत्साह कमी झाल्यावर विमा हप्ते भरणे शक्य होतेच असे नाही. अशा व्यक्तींना मर्यादित हप्त्याचे विमापत्र घेता येते. अशा व्यक्तींना मर्यादित हप्त्याचं विमापत्र घेता येत असतं. वयाची 60 वर्षे किंवा निवृत्तीपर्यंत विमापत्राचे हप्ते भरावे लागत नाहीत. वयाची 60 वर्षे किंवा निवृत्तीपर्यंत विमापत्राचे हप्ते भरावे लागत नाहीत. इथं बघा, वयाची 60 वर्ष झाली किंवा निवृत्तीपर्यंत विमा हप्त्याचे भरावे लागत नाही, ज्या वेळेला मर्यादित हप्त्याचा विमा इथं घेतला जात असतो. विमा हप्ते भरण्याची मुदत अशा प्रकारे ठरवली जाते की बघा, विमा हप्ते भरण्याची विमा हप्ते भरण्याची मुदत अशा प्रकारे ठरवली जात असते की जी विमेदाराच्या वयाच्या 60 वर्षापूर्वी संपते. बघा, मर्यादित हप्त्यांचा आजीवन विम्यामध्ये विमेदाराच्या वयाची मुदत ही विमा हप्ते भरण्याची मुदत ही अशी ठरवली जाते की ती 60 वर्षाच्या अगोदर संपली पाहिजे, म्हणजे 60 वर्षापूर्वी संपावी. ओके, विमा हप्ते भरण्याच्या काळात बघा, विमा हप्ते भरण्याच्या काळात विमेदारास जर मृत्यू आला तर विमापत्रेचे पैसे वारसास मिळतात. काय सांगितले यामध्ये? विमा हप्ते भरण्याच्या काळात
विमेदारास मृत्यू आला तर विमापत्राचे पैसे हे वारसदारास मिळत असतात. आजीवन विमापत्रातील आजीवन विमापत्रातील हा एक उत्कृष्ट प्रकार असून विमेदाराच्या अर्थप्राप्तीच्या काळातच विमा हप्ते भरावे लागतात. ओके. मर्यादित हप्त्यांचा आजीवन विमा हा किमान 500 रुपयाचा घ्यावा लागतो आणि सामान्य आजीवन विमा हा किमान 1000 रुपयांचा घ्यावा लागत असतो आणि मर्यादित हप्त्यांचा आजीवन विमा हा किमान 500 रुपयाचा इथं घ्यावा लागतो. देन तसेच तो नफ्यासह किंवा नफ्याशिवायही घेता येतो. ज्या पद्धतीने आपण बघितलं की सामान्य आजीवन विमा हा आपल्याला नफ्यासह किंवा नफ्याशिवाय घेता येतो, त्याचप्रमाणे मर्यादित हप्त्याचा आजीवन विमा जो असेल तो सुद्धा आपण नफ्यासह किंवा नफ्याशिवाय घेऊ शकतो. यामध्ये काय सांगितलंय, नफ्यासह विमा जर घेतला तर विमा हप्ता हा थोडा अधिक रकमेचा आपल्याला द्यावा लागतो. बघा, आपण जर नफ्यासह विमा जर घेतला तर जो काही आपल्याला विमा हप्ता द्यावा लागणार आहे तो थोडा अधिक रकमेचा द्यावा लागणार आहे. तसेच अशा विमापत्रावर आयुर्विमा महामंडळ जाहीर करत असलेला बोनस जमा होत असतो. बघा, नफ्यासह जर आपण विमापत्र घेतलं तर त्याला आपण जास्त हप्ता भरणार आहे आणि त्याच्यावरती आयुर्विमा महामंडळ हे बोनस आपल्याला जमा करत असतं, जाहीर करत असतं. आणि नफ्याशिवाय जर विमापत्र आपण घेतलं तर विमा हप्ता हा थोडा कमी रकमेने आकारला जातो. काय सांगितलंय, नफ्याशिवाय विमापत्र जर आपण घेतलं बघा तर विमा हप्ता हा थोडा रकमेने आपला आकारला जाणार आहे. त्यानंतर विमेदाराने पहिली 3 वर्षे सलगपणे हप्ते भरून त्यानंतरचे हप्ते थांबवल्यास वसुली विमापत्र इथं दिले जाते. विमेदाराने पहिली 3 वर्षे सलगपणे हप्ते जर थांबवले, हप्ते भरून नंतरचे हप्ते थांबवले तर वसुली विमापत्र इथं दिलं जातं. त्यानंतर एक हप्ता आजीवन विमापत्र. एक हप्ता आजीवन विमापत्र यामध्ये हा एक आजीवन विम्याचा वैशिष्ट्यपूर्ण प्रकार असून विमा घेणाऱ्या व्यक्तीस जी व्यक्ती विमा घेणार आहे त्या विमा घेणाऱ्या व्यक्तीस विमापत्रापोटी द्यावी लागणारी विमा हप्त्याची रक्कम एकाच हप्त्यात इथं द्यावी लागत असते. ओके. काय सांगितले, जी व्यक्ती विमापत्र घेत असते त्या व्यक्तीला विमा हप्त्याची रक्कम ही एका हप्त्यात इथं द्यावी लागते. एकदा विमापत्र घेतल्यानंतर पुन्हा विमा हप्ते भरण्याची कटकट इथं नसते. बघा, ज्या वेळेला एकदा विमापत्र घेतो आपण त्यावेळेला नंतर विमा हप्ते भरण्याची कटकट इथं नसते. परंतु विमा हप्त्याच्या पोटी एका वेळी मोठी रक्कम द्यावी लागत असल्याने आर्थिक परिस्थिती जर चांगली असेल तर व्यक्ती ती रक्कम भरू शकतो. म्हणजे जर व्यक्ती उद्योगपती असेल, व्यापारी असेल, त्याला जास्तीत जास्त पगार असेल तर ती व्यक्ती विमा घेऊ शकते. सामान्य लोकांना हा विमा घेणं अशक्य असतो, म्हणजे शक्य नसतं सामान्य व्यक्तींना हा विमा घेणं, कारण एका हप्त्यातूनच त्यांना मोठी रक्कम तिथं पे करावी लागत असते. देन त्यामुळे हे विमापत्र सामान्य व मध्यमवर्गीय लोकप्रिय नाही. सामान्य वर्गाला व मध्यम वर्गांना लोकप्रिय नसणारं विमापत्र कुठलं तर हे असणारे कोणतं आपण बघतोय तर यामध्ये एक हप्ता आजीवन विमापत्र लक्षात घ्या. तसेच हे विमापत्र घेणाऱ्या व्यक्तींचे प्रमाणही फार कमी असतं.
असते. विमेदाराच्या मृत्यूनंतर विमापत्राची रक्कम त्याच्या वारसास मिळत असते. काय सांगितलंय? विमेदाराच्या मृत्यूनंतर विमापत्राची रक्कम ही त्याच्या वारसाला मिळत असते. ओके. देन या विमापत्राचा महत्वाचा दोष म्हणजे सर्व विमा हप्ते एका वेळी भरावे लागतात. बघा काय सांगितलंय, या विमापत्राचा महत्वाचा दोष काय की सर्व जे विमा हप्ते तुम्हाला भरायचे ते ॲट अ टाइम तुम्हाला विमेदाराला भरावे लागतात. यामुळे विमेदारास लवकर जर मृत्यू आला तरच त्याचा फायदा वारसदाराला मिळू शकतो. त्यामुळे काय सांगितलंय, विमेदाराला जर लवकर मृत्यू आला तरच त्याचा फायदा इथं वारसाला मिळू शकतो. विमापत्राचा एकच हप्ता मोठ्या रकमेचा द्यावा लागतो. बघा यामध्ये एकच हप्ता हा विमापत्राचा मोठ्या रकमेचा द्यावा लागतो आणि जर तो हप्ता द्यावा लागल्याने रक्कम काय होते, गुंतून पडत असते. विमेदार लवकर जर मृत्यू पावला तर त्याचे नुकसान होते. बघा विमेदार जर लवकर मृत्यू पावला तर त्याचं नुकसान तिथं डेफिनेटली होणार आहे, कारण ॲट अ टाइम त्यांनी जास्तीत जास्त रकमेचा हप्ता तिथं पे केलेला असतो. नेन हे विमापत्र नफ्यासह किंवा नफ्याशिवाय विमेदार घेऊ शकतो. त्यानंतरचं म्हणजे विशेष आजीवन विमापत्र. विशेष आजीवन विमापत्र यामध्ये काय सांगितलंय, स्पेशल होल लाईफ पॉलिसी. स्पेशल होल लाईफ पॉलिसी यामध्ये विमेदाराच्या मृत्यूपर्यंत किंवा तो हयात असल्यास विमेदाराच्या 65 ते 70 वर्षे वयापर्यंत कमी दराने विमा हप्ता भरावा लागणारे आणि विमेदाराच्या कुटुंबास अधिक आर्थिक संरक्षण देणारे हे विमापत्र होय. विशेष आजीवन विमापत्र घेणाऱ्या विमेदारास त्याच्या 65 ते 70 वर्षापर्यंत विमा हप्ते भरावे लागतील अशा प्रकारे विमापत्र दिले जाते. विमेदारास त्यापूर्वी मृत्यू जर आला तर पुढील विमा हप्ते भरण्याचा प्रश्न इथं येत नाही. विमेदारास विमापत्रापोटी भराव्या लागणाऱ्या एकूण विमा हप्त्याची रक्कम ही विमापत्राच्या रकमेपेक्षा कमी असते. तर हे विमापत्र आयुर्विमा महामंडळास परत करून त्या जागी वसुली विमापत्र इथं घेता येतं. त्यानंतर परिवर्तनीय आजीवन विमा, कन्व्हर्टेबल होल लाईफ पॉलिसी. यामध्ये काय सांगितलंय, सुरुवातीस आजीवन विमापत्र घेऊन विमा जर घेतल्यापासून 5 वर्ष मुदतीपर्यंत त्याच्या हयातीतील विम्यातील परिवर्तन करून घेता येणारे विमापत्र म्हणजेच परिवर्तनीय आजीवन विमापत्र होय. सुरुवातीस हे विमापत्र आजीवन विमापत्र म्हणून दिले जाते व विमापत्राच्या अटीनुसार विमेदारास 70 वर्षांपर्यंत विमा हप्ते भरावे लागतात. परंतु विमापत्र देताना विमेदारास पुढील 5 वर्षात आजीवन विमापत्राचे हयातीतील विमापत्रात परिवर्तन करण्याचा पर्याय दिला जातो. विमेदाराने असा पर्याय उपयोगात आणला नाही तर हे विमापत्र आजीवन विमापत्र म्हणून पूर्ववत सुरू राहते. परंतु विमेदाराने विमापत्राचे परिवर्तन हयातीतील विम्यात करावयाचे ठरवल्यास त्यासाठी असे परिवर्तन स्वीकारल्यापासून पुढे अधिक रकमेचा विमा हप्ता त्याला द्यावा लागतो. तसेच त्यासाठी विमेदाराच्या वैद्यकीय तपासणीची गरज इथं नसते. सामान्यपणे सुरुवातीच्या उमेदीच्या काळामध्ये प्राप्तीचे मान कमी असल्याने व्यक्तींना हयातीतील विमा घेता येत नाही. त्यामुळे कमी विमा हप्त्याच्या दरामध्ये अधिक संरक्षण इथं देणारा विमा घेण्याशिवाय पर्याय नसतो. परंतु प्राप्तीचे मान वाढल्यानंतर हयातीतील विम्यात परिवर्तन करून घेता येईल अशा प्रकारचे आजीवन विमापत्र व्यक्तीला इथं घेता येतं. व्यक्तीचे म्हणजेच विमेदाराचे प्राप्तीचे मान वाढले तर परिवर्तनीय आजीवन विमापत्रानुसार व्यक्ती पर्याय स्वीकारून आपल्या विमापत्राचे हयातीतील विमापत्रात रूपांतर करून घेऊ शकते व तसे आयुर्विमा महामंडळास कळवू शकते.
सो या पद्धतीने परिवर्तनीय हयातीतील विमापत्र हे 5,000 ते 5,000 रुपयाचं किमान असावं आणि 35 वर्षे लागण्यापूर्वी ते घ्यावं लागतं. म्हणजे 35 वर्ष जर पूर्ण होत असतील तर त्यावेळेला परिवर्तनीय हयातीतील विमापत्र घेता येत नाही. ओके, सो या पद्धतीने आपण काय बघितलंय, आजीवन विमा आणि त्याचे प्रकार. ओके, थँक्यू.